गॅस एजन्सीजनी 23 मार्चपासून 96 तासांच्या आत घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. गुढीपाडवा 19 मार्च आणि रमजान ईद हा सण 21 मार्च रोजी साजरा होत आहे. त्यानंतर 23 मार्च 2026 पासून जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीजनी गॅस वितरणात एकसूत्रता राखण्यासाठी गोदाम, गॅस एजन्सी आणि इतर ठिकाणांहून गॅस सिलेंडरचं वितरण करू नये. जिल्ह्यात सर्वत्र घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर OTPद्वारे 96 तासात घरपोच करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. सोलापूर जिल्ह्यातील गॅस वितरणासंदर्भातील कार्यवाहीच्या अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, LPG गॅस पुरवठा करणारे जिल्हा समन्वयक अधिकारी भूकय्या रघुकुमार यांच्यासह सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गॅस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात LPGचा पुरवठा मागणीप्रमाणे होत आहे, तरी संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला सादर करावा. कंपनीच्या स्तरावर गॅस विक्रेत्यांसाठी ज्या सूचना असतील त्या लेखी स्वरूपात गॅस विक्रेत्यांना द्याव्यात. दुसरं गॅस सिलेंडर वाटप शहरी भागात 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवस आहे. त्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं. गॅस एजन्सीनं कोणताही अवैध व्यापार होणार नाही यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावं. जर कुठंही असं होत असेल तर त्याबाबतची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी. संवेदनशील गॅस एजन्सीची माहिती पुरवठा विभागाला द्यावी. त्याप्रमाणे त्या एजन्सीला पोलीस संरक्षण देण्याबाबत पोलीस विभागाला कळवण्यात येईल. तसंच पोलीस विभागानं रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सीसमोर खरेदी होऊ नये यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात पेट्रोलिंग करावं, असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं. LPG गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे जिल्हा समन्वयक अधिकारी रघुकुमार यांनी गॅस पुरवठ्याच्या अनुषंगानं HPCL, BPCL आणि IOCL यांच्याकडून एजन्सीसाठी आलेल्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात मागणीप्रमाणे LPG गॅस पुरवठा मिळत असल्याचं सांगून 23 मार्चपासून ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर OTPद्वारे 96 तासात गॅस सिलेंडर एजन्सी उपलब्ध करून देतील, असं त्यांनी सांगितलं. प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी ग्रामीण भागातील गॅस पुरवठ्याच्या अनुषंगानं माहिती दिली, तर अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे यांनी सोलापूर शहरात LPG गॅस पुरवठ्याच्या अनुषंगानं माहिती दिली.